5 जानेवारी दुपारी 1:30 वाजता पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव शरद मोहोळ याला त्याच्या राहत्या घराजवळच 3 आरोपींनी गोळ्या घालून ठार केलं। स्वतःच्या घराजवळ या कुख्यात गुंडाला मारण्याची हिम्मत कोणाची आहे यावरून गुन्हेगारी विश्वात जोरदार चर्चा रंगली आणि काही काळातच एक नाव समोर आलं। ते नाव होतं मुन्ना पोळेकर। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळच्याच गँगमधला एक। पण त्यांनी शरद मोहोळला का मारलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर 8 तासात पोलिसांनी सर्व आरोपींना अगदी फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली। दरम्यान पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत सर्व कारवाईचा थरार सांगितलाय। शरद मोहोळ याच्यावरती 3 आरोपींनी गोळ्या झाडल्या। मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतर 2 जणांनी रस्त्यावरती गोळीबार केला। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्यासोबत फिरायचा। आरोपी साहिल याचा मामा नामदेव कानगुडे व दुसरा एक नातेवाईक विठ्ठल गांडले या दोघांचे शरद मोहोळ सोबत वैमनस्य होते। यामुळे शरद मोहोळवर हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। या आरोपींना पकडताना त्या 2 गाड्यांमधील 2 वकिलांना देखील अटक केली आहे। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळच्याच घराजवळ राहायचा। सुतारदरा भागात त्याचा वावर असायचा। गेल्या 20 ते 25 दिवसांपासून तो शरद मोहोळच्याच कार्यालयात जात होता। गुन्हे शाखेच्या 9 पथकांनी या आरोपींचा शोध घेतला। पुणे आयुक्त व 6 आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांची पथके पुणे, मुळशी, सातारा, कोल्हापूर या भागात रवाना झाली। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी 4 चाकी वाहनातून पळून गेले होते। CCTV फुटेजच्या मदतीने आरोपी पुणे बेंगळूर हायवेवरून साताऱ्याच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसले। खेड शिवापूर टोलनाक्यावरून स्विफ्ट गाडी साताऱ्याच्या दिशेने जाताना दिसली। त्यानुसार महाबळेश्वर फाट्यावर वाई परिसरात नाकाबंदी करण्यात आली। माहिती कन्फर्म झाल्यावर त्या भागातून आरोपींना अटक करण्यात आली। मुन्ना पोळेकर याने मामाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या केली हे पोलिसांकडून आत्ता तरी सांगण्यात येतंय। पुण्यातील वाढती गुन्हेगारी याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशा घटनांना कोण जबाबदार आहे तेही कॉमेंट करून सांगा।